नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने सर्वप्रथम मी राष्ट्रपुरुषांना अभिवादन करते, वंदन करते। या कार्यक्रमाकरिता उपस्थित आमचे मार्गदर्शक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या स्तरावरील प्रमुख खासदार साहेब माननीय श्री संजय भाऊ देशमुख, या पक्षाचे दिग्रस तालुका प्रमुख, शहर प्रमुख तसेच सर्व पदाधिकारी, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, त्याचप्रमाणे नगर परिषद दिग्रसचे प्रशासकीय प्रमुख माननीय श्री गिरीश पारेकर साहेब, मुख्याधिकारी, त्यांचे सहकारी, अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ व सर्व मान्यवर बंधू भगिनींचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते। दिग्रसच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि पदाधिकारी व अधिकारी तथा कर्मचारी वर्ग यांच्या समन्वयाने दिग्रस शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करेल। त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहील आणि प्रामुख्याने मूलभूत गरजा, नागरिकांच्या हिताचे प्रश्न, आवश्यक असणारे व समस्या यांना मी प्रथम प्राधान्य देऊन ते सोडवण्याची कार्यवाही करेल, ते पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल। दिग्रस मधील सर्व नागरिकांचा, प्रथम नागरिक या नात्याने सर्व नागरिकांचा मी आदर सन्मान करेल। आपल्या दिग्रस शहरामध्ये सर्व नागरिकांना जो एक प्रश्न भेडसावतो आहे, जो टॅक्स वाढवलेला आहे तो कमी करण्याचा कसा प्रयत्न करता येईल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे। तसेच मूलभूत गरजा, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, स्वच्छता, आरोग्य या सर्व बाबी प्रामुख्याने मी नागरिकांच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय महाराष्ट्र, जय भीम। घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा या महामानवांना वंदन करतो। आजच्या या पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या इंगोलेताई, आपल्या या नगर परिषदचे सीओ श्री पारेकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले संजय भाऊ मोगे, भारत भाऊ देशमुख, रवींद्र भाऊ वरगडे, आदरणीय जावेद पटेल साहेब, आदरणीय सुभाषजी अट्टाल, श्री मकसूद सर, आमचे शहराध्यक्ष राहुल भाऊ देशपांडे, संजय दुतुलवारजी, सतीश भाऊ तायडे, सलीम भाई पटेल, आदरणीय कोळसेताई, दीपकरावजी वानखेडे, प्रतीक भाऊ नेता, राजा भाऊ चव्हाण, रवी भाऊ काळे, ऍडव्होकेट नरेशजी मोरे, श्रीचंद सर, शंकर भाऊ जाधव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आशीर्वादानं या ठिकाणी निवडून आलेले आपल्या सर्वांचे आवडते रुस्तम भाऊ पप्पूवाले, केटी जाधव सर, श्री गप्पार भाई, श्री बिलाल भाई, अक्रम भाई, रमजानजी पटेल, श्रीमती रत्नपारके मॅडम, रामभाऊ नरळे या पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी, आमच्या काँग्रेस, शिवसेना उभाटा चे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आपण सर्वजण या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज फटाके फोडून आपण या ठिकाणी पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे
की एवढ्या संघर्षाच्या लढाईमध्ये पैशाची गारपीट होत असताना सुद्धा या दिग्रज शहरातील तमाम आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला. या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही आणि विकासात्मक कामं केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या शहराची परंपरा राहिलेली आहे की हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व जाती धर्माचे लोक आपण दुनिया दोरींदाना गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपल्या नगर परिषदच्या माध्यमातून आपला भाईचारा आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांनी केलेला आणि ही जी परंपरा आपल्या अनेक वर्षापासून जी चाललेली आहे ती परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. या ठिकाणी एवढंच सांगतो की ज्यांनी मतदान आमच्या दिग्रज शहरातील लोकांना आमच्या पॅनलला केलेलं असो किंवा केलेलं नसो सर्वांचं काम करण्याचा संकल्प आमचे नगराध्यक्षांना आणि आमचे सर्व नगरसेवक उमेदवार या ठिकाणी करतील. आम्ही भेदभाव करणार नाही. आम्ही या ठिकाणी गावाचा विकास कसा करता येईल, गावातील सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देता येईल आणि जे आजपर्यंत जी हुकुमशाही चालू होती, जे काही एकतर्फी कारभार चालू होता त्या कारभाराला आम्ही या ठिकाणी तडा दिल्याशिवाय सुद्धा या ठिकाणी राहणार नाही. म्हणून मित्र या ठिकाणी काही लोक वेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवत आहे, वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे की 2.5 वर्षाच्या कार्यकाळात, 5 वर्षाच्या कार्यकाळात, 3 वर्षाचा कार्यकाळात, अरे आमच्याजवळ 1 दिवसाचा जरी कारभार असला तरी ते आम्ही इमानदारी आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी चालू आणि या दिग्रज शहराचं हिताचं काम आम्ही या ठिकाणी करू. अनेक या ठिकाणी या नगर परिषद मध्ये गेल्या 10 वर्षात जे काही झालेलं आहे ते आपल्या सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आहेत त्यांनाही माहित आहे आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी माहित आहे. ही लढाई काही सोपी नाही, परंतु या लढाईमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले हे 72 कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्याच्या भरोशावर या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षताई निवडून आल्या आणि आपले नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. हे सर्वांची आपली मेहनत आहे, सर्वांचं सहकार्य आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे आणि ही संघर्षाची लढाई या ठिकाणी आपण सातत्याने या ठिकाणी लढत राहू आणि या भागाचा विकास कसा करता येईल, या भागातील तमाम लोकांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी दिवस रात्र या ठिकाणी आपण प्रयत्न करत राहू. हे मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो. म्हणून या ठिकाणी अफवा जे काही चाललेले आहे त्या अफवाला बळी पडू नका. आपण खऱ्या अर्थानं या भागाचा विकास करता येईल आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या इंगोले ताईच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे आजपर्यंत झालं नाही ते विकासाचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आमचे नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्षताई या ठिकाणी निश्चितप्रमाणे या ठिकाणी करतील. शेवटी लोकांना सुद्धा असं वाटतं की आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे. गेल्या अनेक वेळा आपण पाहिलं की साधी पाणी पुरवठा योजना सुद्धा आपल्या या शहरामध्ये चांगलं पाणी सुद्धा या ठिकाणी देऊ शकले नाही. आपल्या नदीच्या पलीकडच्या लोकांना 15 दिवस पाणी मिळालं नाही. परंतु ज्या कार्यकाळामध्ये मी आमदार असताना आणि आता आमच्या नगराध्यक्षताई या ठिकाणी बसलेल्या आहे या दिग्रज शहरामध्ये 2 दिवसाआड 1 दिवसाआड सर्व शहरातल्या वासियांना पाणी देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी घेऊ आणि त्या ठिकाणी काम करू. जे काही रोडचं आणि नाल्याचं किंवा बाकी विकासात्मक जे काही काम आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाले पाहिजे. याच्या बाबतीत सुद्धा आम्ही या ठिकाणी खबरदारी घेऊ. आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षताई आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना या ठिकाणी राहू द्या. आज आमचे काही उमेदवार या ठिकाणी कमी मतांनी पडले, परंतु या संघर्षाच्या लढाईमध्ये त्यांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी होता आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचा सहभाग असल्यामुळं आपल्या सर्वांचं सहकार्य असल्यामुळं हा पल्ला आपण नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी गाठू शकलो आणि याच्यामध्ये काही संजय देशमुख किंवा आमच्या इंगोलेताई किंवा या ठिकाणी बसलेल्या नगरसेवकाचाच वाटा नाही, तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटा नगराध्यक्षताईला या खुर्चीवर बसवण्याचा संकल्प जे आमच्या लोकांनी घेतला होता त्यांचा हा बहुमान आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी नगराध्यक्षताई आणि आमचे नगरसेवक करतील. या भागाचा विकास कसा करता येईल, या भागातील जे काही नगर परिषदचा भोवळा कारभार या ठिकाणी चाललेला आहे तो कारभार सुद्धा आम्ही या ठिकाणी दुरुस्त करू आणि खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं या ठिकाणी कोणत्या पद्धतीची कॉम्प्रोमाइज या ठिकाणी होणार नाही. जे खरं आहे त्याच्या बाजूनच न्याय देण्यात येईल, जे खोटं आहे जे आजपर्यंत चाललं तसं आम्ही होऊ देणार नाही. हे संकल्प आम्ही या ठिकाणी घेऊ
आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण नगरपालिका एवढ्या पैशाची गारपीट होत असताना सुद्धा आपले या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे. त्यामुळं या दिग्रसच्या तमाम सर्व मतदार बांधवाचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य अशाच प्रकारे राहू द्या. आम्ही खंबीरपणे या प्रवृत्तीला विरोध करण्याची ताकद आमच्यामध्ये परमेश्वरानं दिलेली आहे. तुमच्या सर्वांना सोबत घेऊन या गुंड प्रवृत्तीच्या आणि या वेगळ्या प्रवृत्तीच्या काही लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो. आपल्या सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. आणि आता निश्चितपणे आपल्या या विकासात्मक कामाची सुरुवात आपल्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करू. आणि जे काही लोक सांगून राहिले की बा निधीच्या बाबतीत काळजी करण्याचं कारण नाही, कारण महाराष्ट्र शासन ज्या नगरपालिकेमध्ये जेवढा फंड देता येईल तेवढा आणण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी करू. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम सुद्धा करू. परंतु जेवढा निधी आला तो आपल्या चांगल्या पद्धतीने उपयोगात आला पाहिजे. निधी खूप आणला आणि काय वसान पडलेला आहे तुम्ही आम्ही सर्व लोकांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे. या निधीचा उपयोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आमच्या हातामध्ये 12 ते 15 वर्ष नगर परिषदचा कारभार होता. कोणी बोर्ड दाखवल असं काम आमच्या हातातून, आमच्या नगराध्यक्षाच्या हातातून गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही होऊ दिलं नाही. आणि जे गुन्हेशाही चालू आहे, जे दबाव तंत्र चालू आहे, जे हुकुमशाही चालू आहे, याला तोड देण्याचं काम या दिग्रसवासियांना, हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी इंगोलेबाईंना निवडून आणून या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. म्हणून दबाव तंत्राचं राजकारणाला या ठिकाणी मुठमाती देण्याचं काम या दिग्रसच्या बांधवांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते असो, आमचे शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते असो किंवा गावातील जे काही प्रतिष्ठित नागरिक असो, व्यापारी असो, या सर्व मंडळीनं सहकार्याची भूमिका दाखवली. म्हणून हा आपला विजय या ठिकाणी झालेला आहे. आपल्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या इंगोलेताई आणि आमच्या सर्व नगरसेवकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आपण गरीब आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालं पाहिजे आणि दिग्रसमध्ये विकासात्मक कामं झाली पाहिजे. एवढ्या शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. और वो भी उच्च शिक्षित सम्माननीय इंगोले मैडम आज दिग्रस नगर पालिका के पदग्रहण समारोह में यहाँ तशरीफ फरमाकर अपना पदग्रहण किया. उनका भी एक लोक प्रतिनिधि होने के हैसियत से तहे दिल से इस्तकबाल करता हूँ. और यकीन मानिए, मुझे लगता है दिग्रस के इतिहास में आज पहली बार इंगोले मैडम के रूप में एक गंदी अध्यक्ष नहीं, संजू भाऊ, यकीन मानिए आपका फैसला बहुत बेहतरीन रहा. दिग्रस की जनता आपका हमेशा एहसान मानेगी, एहसानमंद रहेगी कि आपने इस बार दिग्रस के इतिहास में नगर पालिका को जमीन नगर अध्यक्षा नहीं, ओरिजिनल नगर अध्यक्षा दिया है. ओरिजिनल नगर अध्यक्षा, ओरिजिनल महिला नगर अध्यक्षा. मैं उम्मीद करता हूं सबसे पहले नगर अध्यक्षा मैडम कि पानी की जो ज्वलन समस्या है, बाकी विकास होता रहेगा, विकास चलता रहेगा. लेकिन आपसे गुजारिश है कि धरण उशाला और क्या है मराठी मानो कोरड गशाला, यही दिग्रस वासियों की बदनसीबी है. यहाँ से 8 किलोमीटर पर नेताजी ने कहा कि अरुणावती प्रगत का धरण है और बाजी में हमारे खुद के मालकी का, शायद महाराष्ट्र में हो सकता है, विदर्भ में ऐसा नगर पालिका का पहला नागवान धरण है जो खुद के मालकी का है. और वो साइबल पद्धत का, जहाँ बिजली नहीं लगती. लेकिन हमारी बदनसीबी है कि 44 कोटी की योजना जो पिछले 3 साल से चल रही थी, निधि के अभाव में रुक कर चल रही है. मेरी आपसे गुजारिश है, एक लोक प्रतिनिधि होने के हैसियत से
जमीन का कार्यकर्ता होने के वजह से सबसे पहला काम अगर आप पानी टंचाई पर करेंगे और लोगों की पानी की समस्या हल करने के लिए करेंगे तो यकीन मानिए डिग्रस कर आपका एहसान जानेंगे और हमेशा 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 आपका एहसान मंद रहेंगे। मेरी आपसे गुजारिश है कि बाकी विकास चलता रहेगा। दो धरण है हमारे पास में, आप पानी की समस्या हल करें जिसमें हमारा भी सहयोग इंशाल्लाह बढ़ चढ़ कर रहेगा। एक शेर आपको समर्पित करते हुए मैं अपनी जगह दूंगा। एक 5 साल आप मैडम का समर्थन करेंगे क्या, ये बोलो। मैं अपना पक्ष रख देता हूँ। मेरे अपने कैंपेनिंग में, मेरे अपने इलेक्शन कैंपेनिंग में, इलेक्शन प्रचार में मैं पहले भी कह चुका हूँ, अभी भी कह रहा हूँ, मेरी जनता मेरा नेता, मेरी जनता मेरा पक्ष। जो जनता के हित में काम करेगा, जो जनता के हित में फैसला लेगा, किसी भी पक्ष का नगर सेवक हो, किसी भी पक्ष का सदस्य हो, किसी भी पक्ष का नेता हो, कोई भी पक्ष हो, जो डेवलपमेंट की बात करेगा, जो मेरे जनता की बात करेगा, मैं उसका खुलकर समर्थन करूंगा। मैं दिमागी तौर पर भी अपक्ष था, अपक्ष हूँ, अपक्ष रहूंगा। मैं मानसिक तौर पर भी अपक्ष था, अपक्ष रहूंगा। जो मेरे जनता के हित में काम करेगा, मैं बहु के सामने बात कर रहा हूँ, मैं उसका खुलकर समर्थन करूंगा। मैं किसी विशेष पक्ष का ध्यान नहीं रखूंगा, मैं किसी विशेष नेता का ध्यान नहीं रखूंगा। जो नेता मेरे जनता के हित में काम करेगा, जो पक्ष मेरे जनता के हित में काम करेगा, मैं उसके साथ खुलकर था, हूँ और इंशाल्लाह रहूंगा। एक शेर यहाँ बैठे हुए सभी लोगों को समर्पित करता हूँ। रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, कैसे तेरे पास चलकर कुछ समंदर भी आएगा। थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। बहुत बहुत शुक्रिया।